देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुस्तकं काम करतात। पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढवण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत। आता प्रत्येक घरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्यिक अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले। त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव 2025चं उद्घाटन संपन्न झालं। अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ग्रंथोत्सवामध्ये 2 दिवस चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सांगून या ग्रंथोत्सवासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा असं सांगितलंय। वाचन संस्कृती वाढवण्यासाठी असे विविध उपक्रम येणाऱ्या काळात वाढवून त्यांना प्रोत्साहन द्यावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साहित्यिक कृष्णात खोत यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान केला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुशांत मगदूम यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव 2024 जिल्हा समन्वयक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।